काय झालं? मुलांनी पैसे चोरलं होतं दुसऱ्यांचं. त्याच्या मागे म्हणजे असं कोणाच चप्पल चोर, कोणाच काय चोरीच करायची हो. आणि शाळेत गेलो कोणाचा पेन चोर, वही चोर, हे अशी पुडी करायची. मग ती सण झालं नाही, बाप दारू पिऊन आलेला, त्यांना सण झालं नको म्हणलं तरी त्यांनी हातपाय बांधलं आणि टांगलं. किती वेळ होते, कधी टाकलं? नाही, नेमकं त्या दिवशी काय घडलं? त्या दिवशी पैसे चोरले कुणाचे? शेजारचेच. खरंच झालं होतं तसं? हो, खरं झालं होतं. मुलांनी पण आमच्या दाखवलं होतं पैसे. बरं. 500 रुपये खर्चलं होतं. त्यातलं 500 रुपये खर्चलं होतं आणि बाकीचं पैसे त्यांनी दाखवलं होतं. किती होते? बाकी 1450 रुपये काहीतरी गावलं त्यांच्याजवळ. मग ती त्यांना परत केलं महागाई. 1450 गावलं आणि त्यांनी काही खर्चलं होतं ते आम्ही दिलं. 550 रुपये आमच्या त्यांना दिले. मग ते असं चोरी करायची ही करायची. मग बा पिऊन आलेला होता. बानं हातपाय बांधलं टांगलं. कुठं? घरातच टांगलं. कसं काय? तर हातपाय बांधून टांगलं. म्हणलं रोज लोकात चोरायचं, रोज कुठली भरपाई द्यायची. तुम्ही कुठं? आम्ही उतरली पण आम्हाला जवळ येऊ दिलं नाही. रात्रभर टांगूनच होती. सकाळी काय घडलं? काय झालं? सकाळी मग मामाने ती गेलो उठून गावात आणि मग मामाने सोडल्यानंतर मग एक बोलत होती, 5वीची मुलगी बोलत होती, 4थीची बोलत नव्हती. पण पाणी हे पाजलेलं पिली. पाणी पाजलेलं पिल्यावर मग तिला लगेच दवाखान्यात नेली. पण उपचार नाही झाला तिचा. तिने तर सांगितलं नाही त्यावेळी वडिलांना की काय आज करू नका? मस्त सांगितलं, ऐकाय नको कोणाशी. ऐकलं नाही त्यांनी. म्हणलं एखादं पुढं आलं तर मी तोडून कोयते आणि तुम्ही पुढं आलात. रोज रोज अशी करते ती, रोज रोज कुठली भरपाई आहे. मग ती घरापाशी पण मुलं यायची नाही, ती बाजूनेच फिरायची रात्रभर. म्हणलं तर ती रात्री झोपाई माया लावली तरी येत नव्हती. तकडच कवान्या माय बुरनूस घेऊन जायची. किती लक्ष ठेवलं, दरवाजा लावलं. पैशाच आता रात्रीच झोपल्या आपली झोप लागते. झोप लागल्या येऊबर कामाला कटळल्याला माहिती होते का काय नेले उचलून घेऊन जायची, तिकडे झोपायची. जवळच यायची नाही. तुमचं नाव काय? माझं नाव राणी दादवेकर. चोरी कर राहिली ज्या मग लोक आम्हाला नावं ठेवायची, तुम्ही कशा पुरी केले त्या आम्हाला राव देताय का नाही. मग घरीच येईना त्या झोपायच्या बाहेर. आणि कुठलं कुणाची दडून कामरून का नाही वाळू घातल्याला घेऊन जायच्या आंघोळ आपल्याला बदलायसाठी कपडे. आणि मग घरी येईना त्या कपडे घालाय. पुन्हा कुणाच पैसे उचललं ती येळभर जाऊन गावात दुगीला 2 घड्याळ आणली, काय खायला आणलं, पाण्याच्या बाटल्या आणल्या. मग ती विचारून दुसरं लगेच ती बुधवारी 4 वाजता म्हणली लेकाला आणि सुनाला, तुझी पोराने माझं हे केलं, अमकं केलं, पैसे नेलं, तमकं झालं भांडण. दारू पिऊन आलं लागलं दोघाच बायस तुम्ही. मग त्यानं पुरी ताणून धरल्या. आम्ही शेतातच होतो, मी मालक 7 वाजेपर्यंत. आणि सुनून लोकच इथं होती. मग त्यानं धरल्या आणि बांधल्या. मग आम्ही आलो आपल्या दारात बसलो. पुरी कुठायच्या तर बांधलेल्या. तर लोक काय म्हणला, एक पुरगी माणसाने पुरगी सोडली तर मी कुई त्यानं तोडणार. मग आम्ही जरा गप्पच बसली. बघ आमचं त्या जाती दारूकून आल्यावर भांडण झालं तर 4 रोज. म्हणून आता त्याच्या पुरुषने कशाला हात लावायचा असं माझं पण गेलं ना. मग पुन्हा रात्रभर पुढे हाळ्या मारायला लागल्या. बापू आजोबाला मला आय म्हणायला लागल्या. तर तिचा बात आहे ताई म्हणून आम्ही बोललो नाही. पुन्हा तिच्या मम्मीला हाळ्या मारल्या. मम्मी पण म्हणायची तुम्हाला काय झालं. पुन्हा बाल हाळ्या मारल्या पापा. त्यानं 2दा पाणी पाजलं उठून. झोप लागते का अशी आज झाली हो ना घरातल्या घरात. आणि मग पुन्हा ती 5 वाजता उठून गेला इथनं. 5 वाजता उठून गेलो ना आम्ही आपलं उठलो. मालक त्या घरात गेलं, मी बाहेर इकडं जाईल. आणि तवर मालकानं सोडल्या पुरी. पुन्हा म्हणली पुरी बघा कशा एक पाणी बिणी तर पाजा येईल. मग एका त्या मरलेल्या पुरगी पाणी पिली. परत काय पाणी पिली नाही. ती पुरगी जेवाय मागायला लागली. आता दवाखान्यात आहे ती. मग तिला जेवाय दिलं, चपाती दही दिलं, बिस्किट चारलं. आणि ती पुरगी आमचा पुतण्या मातेला गेलता, त्याला बोलवून घेतला आणि आठपडला नेलं. सुवितात नेलं. त्याने सांगितलं पंढरपूरला न्या. बरं म्हणलं पंढरपूरला नेतो. त्या बाला फोन केला. बा म्हणला राहू द्या आणा माघारी, त्याला काय होतंय दवा. असं ती पण पेलेलाच होता. मग पुन्हा आम्ही तसंच माझा जावाय आणि पुतण्या होता.
आम्ही तशी ती आंबुलन्स केली आणि नाकात नळ्या घालून पंढरपूर मोहर आहे आमच्या गावा एवढं तर पुरीचं सुरचा बंद झाला. मग मी म्हणलं तर त्यांनी आणतात ना आणलं माघारी आणि मग पुन्हा त्या आटपडीला नेलं. झालं ते सगळं तुम्ही होता का नाही? होतो की होतो बरं. मी आजवर नव्हतो टांगल तेव्हा. टांगलेलं काय मला माहीत नाही, चांगली दवा नव्हती. मला डोळ्यात दिसत नाही. पुन्हा आल्यावर आपली भांडण आधीच जास्त मारते रोज पोरात. ती पुन्हा म्हणायचं कोणी माझ्या पोरीने हात लावला तर मी कोयत्याने तोडली. मी पण मग झोपलो तिकडे ना बाहेरल्या बाजूला. पुन्हा रासात बघितलं ती आरत होती, हाय मारत होती. पुन्हा पाणी पाणी करत मागितलं होती. तर त्यांनीच दिलं पाणी. पाणी ते पोरग्याने दिले दोन त्यांनीच पाजलं 2 वेळा. वेळा. मी उठलो ना पुन्हा ती 5 वाजता उठलो ना आंघोळ करून इथनं गाडी घेऊन गेल्यानंतर पुन्हा मी 6ला उठलो. पुण्यापूर्वी मी काढलं तर या गार झाली पाक. पण पाणी पिलं आणि या खाली बोलतो तर ते आता दवाखान्यात आहे. 4 मुली एक मुलगा आहे. एक कमी झाली. काय करतो? असंच काम करतंय कुठं काय करतंय शेतीचं. दुसरं काम कसं आहे. काम करायचं काम काम करते दारू तेवढं पेटवून पिते. ते पैसे होते तर प्यायची निवांत. आणि संपलं आणि काम करायचं दारू पिऊन. कामाला जाणे दारू पिऊन. दुसरं काय नाही. घरात 1 रुपया लागत. घडलेली घटना वाईटच मला. लय वाईट झाली. काय सांगून फायदा.